सध्या अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर नवरात्राचा उत्सव मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहे। आपण सध्या ठाण्यातील टेमीनाका या परिसरात आहोत। दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेली टेमीनाकेची नवरात्र हे आता जगभरात गाजत आहेत। आपण त्याच ठिकाणी पाहू शकतो देवीचं रूप आणि देवीचं या ठिकाणी पाहायला गेलं तर सजावट देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या ठिकाणी चारधाम असेल या तमिळनाडूचं एक मंदिराचा या ठिकाणी देखावा उभा करण्यात आलेला आहे। मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। सर्व भाविक या ठिकाणी येतात। याच देवीच्या दर्शनाला दरवर्षीप्रमाणे रश्मी ठाकरे हे देखील या ठिकाणी दर्शनासाठी येणारे मोठे महाआरती देखील होणार आहे। त्यासाठी अगोदर या ठिकाणी पाहिलं गेलं तर आता ठाकरेगड असेल या शिवसेना यामध्ये आपल्याला आपापसात जुमताना पाहिली होती। त्यामुळे नक्कीच यंदा कशा प्रकारचा उत्साह असणार हे देखील आपण या ठिकाणचे शिवसेनेचे पदाधिकारी ठाणे शहर विधानसभा शहराध्यक्ष हेमंत पवार यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि या ठिकाणी ते स्वतः देखील आहेत। त्यामुळे काय वाटतं पवार साहेब, पुन्हा देवीचा उत्साह मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये पाहायला मिळतो। या अगोदर फोटोवरनं देखील वार प्रतिवार पाहायला मिळत होते। संजय राऊत यांनी जिल्हा प्रमुख आहेत असं आनंद दिघे यांचं वक्तव्य केल्यानंतर आमना सामना पाहायला मिळाला। त्यातच आता रश्मी ठाकरे दर्शनासाठी येते। त्याच ठिकाणी जे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेली नवरात्र येणाऱ्या सर्व भाविकांचे जय अंबे बा सार्वजनिक धर्ममंदिर विश्वातर्फे ॲज अ ट्रस्टी म्हणून मी सर्वांचं स्वागत करतो। मी एवढं सांगतो, देवीजवळ प्रार्थना करतो की देवीनी जे काही बडबड करतायत संजय राऊत आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या आज इथे दर्शनाला येत आहेत, त्या सर्वांना सुबुद्धी देवो। हे देवी ज्यांनी हा उत्सव साजरा केला त्यांच्याकडेच देवीकडे नतमस्तक व्हायला सर्व भाविक येत असतात आणि देवीची पूजा अर्चा करायला येत असतात। तर मी देवीजवळ एवढीच प्रार्थना करतो की जे सकाळचे जे वाजंत्री वाजतात 9 वाजता त्यांना आणि मातृश्रीवाल्यांना देवीनी सुबुद्धी देवो ही देवीजवळ प्रार्थना। त्यांच्याकडनं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं जाईल, महाआरती घेतली जाणार। कुठंतरी अनेक वेळा डिवचण्याचं काम देखील तिकडनं झालं होतं। मी तेच म्हणलं की देवींनी त्यांना सुबुद्धी द्यावं। सगळ्यांना आम्ही कोणालाही विरोध करत नाही, कोणाला कुठेही आम्ही कोणाला हे करत नाही। देवीच्या दर्शनाला सर्व येणाऱ्या भाविकांचा मंडळ स्वागत करतो आणि ते साहेब पण कोणाला कधी अडवत नाहीत का, तर देवीचा उत्सव आहे। बाकी राजकीय आखाडा तर चालूच राहणार, पण एवढंच सांगतो की देवीनी त्यांना सुबुद्धी देवो। आज तुम्ही ज्या दिघे साहेबांवरती टीका करता, ज्या दिघे साहेबांवरती तुम्ही काही त्यांचा फोटो लावण्यावरून तुम्ही बोलता, तर मी तेच म्हणतो की देवीनी त्यांना सुबुद्धी देवो की ज्या माणसांनी आपल्या शिवसेने या पक्षासाठी आयुष्याच्या ह्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलं संसारावरती, त्यांनी आज हा उत्सव चालू केला आहे आणि गेली 48 वर्ष झाली। त्याच्यानंतर शिंदेसाहेब बघतायत। बाकी शेवटी तुम्ही समजतात की काय चाललंय ते काय साकडं असणार आहे। देवीकडे येणाऱ्या महानगरपालिका देखील निवडणुका आहेत। शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर ठाण्यामध्ये आता भाजप देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांचा पक्ष बळाबळ वाढवत आहे। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची हे असतेच, परंतु मी एवढं सांगतो की युती म्हणून आम्ही या महापालिकेवरती भगवा 100% फडकवणार। या ठिकाणी भगवा 100% फडकवणार असं साकडं या देवीकडे त्यांनी सांगितलं। मात्र आता स्वतः रश्मी ठाकरे या देवीच्या दर्शनासाठी येणारे महाआरती देखील होणार आहे। त्या अगोदर देखील आपल्याला मान अपमान देखील पाहायला मिळाला होता। मात्र देवीने त्यांना सुदबुद्धी द्यावं असं देखील आता या ठिकाणी शिवसेनेचे आणि नवरात्र ट्रस्टीचे टेमीनाकेचे ट्रस्टी हेमंत पवार यांनी सांगितलं की त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा प्रकारची लढाई या ठिकाणी शिवसेनेमध्ये आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसून येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।